जितेंद्र आव्हाडांनी राम हे मांसाहारी असल्याचं स्टेटमेंट दिलं आणि त्यावरून आता संपूर्ण वादंग असंच चाललेलं आहे. तुम्ही काय सांगाल? पहिले तर जितेंद्र आव्हाड कोण आहे हा पहिले संशोधनाचा विषय आहे. आज हजारो वर्षापूर्वीचा या रामाचा इतिहास आहे की ज्या रामाला सगळा देश मानतो आहे. आम्ही त्यांना राम या नात्याने त्यांच्याकडे पाहायचा जर दृष्टिकोन जो आहे हा देशातला प्रत्येक व्यक्तीचा हा वेगळा आहे आणि ते मांसाहारी आहे असं म्हणत असेल तर मला असं वाटतं त्या काळात हजारो वर्षाचा इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड काय तेव्हा काय बकरी होते काय किंवा रामाने धरलं खाऊन टाकलं. त्याचा जुना इतिहास जर पाहिला तर पूर्ण इतिहासामध्ये हे लिहिलं गेलं आहे की बा कंदमुळं खाऊन त्यांनी त्यांचा 14 वर्षाचा वनवास भोगला हा त्यांचा इतिहासामध्ये लिहिलेला आहे. आणि आव्हाडांनी कुठं काय नवीन इतिहास काढावा का सगळ्यात महत्त्वाचं. आणि या ठिकाणी ते शाकाहारी आहे मांसाहारी हा कुठे विषयच येत नाही. आज त्याला कुठेतरी आव्हाड साहेबाला असं मला वाटतं की कुठेतरी काहीतरी एक नवीन काही मीडियात आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून त्यांचा काहीतरी एक उपस्थिती करणं प्रश्न उपस्थिती करणं आणि त्या माध्यमातून आपलं मत कसं चांगलं आहे लोकांबद्दल दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण मी तुम्हाला यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो की आव्हाडांनी स्वतः तपासलं पाहिजे की हजारो वर्षाच्या लाखो वर्षाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर आव्हाडाची तेव्हा भूमिका कुठं होती. बकरीची होती काय अजून कुठल्या जनावरांची होती काय यांना कसं माहीत आहे किंवा ते खात होते हे नॉनव्हेज खात होते किंवा व्हेज खात होते हा बोलाचा विषय नाही आहे. आज आमची आस्था आहे. आज देशाची रामाबद्दलची आस्था आहे त्यामुळे असं बोलू नये. आव्हाडांविरोधात जे आहे ते आता ठिकठिकाणी तक्रार दाखल होते अजूनपर्यंत कुठेच गुन्हा दाखल झाले नाही. अमरावतीमध्ये आज आम्ही अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नात्यानं मी या ठिकाणी आता पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही सुद्धा रिपोर्ट देतो आहे. आणि मला असं वाटतं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहे पदाधिकारी ते त्या पद्धतीने करतील. पण तसा खूप कॉग्निझन्स घेण्यासारखा नाही आहे कारण आव्हाड हा कोण पहिला विषय आव्हाड हा कोण आव्हाडचा काही संबंधच नाही आहे तसा. त्यामुळे पण आता आपण सगळे लोक जर म्हटलं मला तर आम्ही एखाद्या वेळेस त्याचा रिपोर्ट देऊ शकतो पण त्याला खूप महत्त्व देण्यासारखं असं मला वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.